नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी विनोद मानकर. लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी पोर्टलमध्ये बरेच ऑप्शनमध्ये चेंजेस करण्यात आलेले आहे. ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली आहे आणि ई-केवायसी करताना त्यांच्याकडून चूक झालेली आहे, अशा लाडक्या बहिणी परत या ठिकाणी ई-केवायसी करू शकतात. तसेच ज्या लाडक्या बहिणींचे पती हयात नाही, वडील हयात नाही, अशा लाडक्या बहिणींना सुद्धा आता या ठिकाणी ई-केवायसी मध्ये बदल करून त्यांना सुद्धा आता या ठिकाणी ई-केवायसी करता येणार आहे. तसेच ज्या लाडक्या बहिणींनी सक्सेसफुली ई-केवायसी झालेली आहे, अशा लाडक्या बहिणी सुद्धा या ठिकाणी परत ई-केवायसी या ठिकाणी करू शकतात. अशा प्रकारे लाडक्या बहिणींनो, आपण या ठिकाणी आता ई-केवायसी कशी करायची हे आपण ऑनलाईन या ठिकाणी बघणार आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम विवाहित महिलांना ई-केवायसी कशी करायची हे बघणार आहोत. त्यानंतर विवाहितमध्ये ज्या महिला विधवा झालेल्या आहेत, घटस्फोटित महिला आहेत, त्यांना की ई-केवायसी कशी करायची हे या ठिकाणी आपण बघणार आहोत. त्यानंतर अविवाहित महिलांमध्ये ज्यांचे वडील हयात नाही, अशा महिलांना ई-केवायसी कशी करायची हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. हे तिन्ही टप्प्याटप्प्याने आपण या ठिकाणी ई-केवायसी करण्याची प्रोसिजर या ठिकाणी बघणार आहोत. त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील गुगल या पेजवर या. सर्च ऑप्शनमध्ये लाडकी बहीण .महाराष्ट्र.गव्हर्नमेंट ही साईट या ठिकाणी टाका. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून सरळ तुम्ही या ठिकाणी या पेजवर येऊ शकता. लाडक्या बहिणीची केवायसी करण्याचे पेज या ठिकाणी ओपन झाल्यानंतर या ठिकाणी सूचना आहे. त्यामध्ये ई केवायसी प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्याकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई केवायसी करताना चूक झाली असल्यास म्हणजे चूक झाली असल्यास सुद्धा त्या आता या ठिकाणी केवायसी करू शकतात. 2 नंबरला पती तसेच वडील हयात नसलेल्या तसेच घटस्फोटित लाभार्थ्यांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी. त्यानंतर अद्याप ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास ज्यांनी आतापर्यंत केवायसी केलेलीच नाही, अशा तिन्ही प्रकारच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी ई केवायसी करू शकतात. आता या ठिकाणी येथे क्लिक करा, यावरती क्लिक करा. आता या ठिकाणी लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. दिलेला कॅप्चा बॉक्स मध्ये या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर मी सहमत आहे यावर क्लिक करा आणि ओटीपी पाठवा यावरती क्लिक करा. तुम्ही टाकलेल्या आधार संलग्न मोबाईलवरती एक ओटीपी येईल. आलेला ओटीपी बॉक्स मध्ये या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट करा यावरती क्लिक करा. अनुक्रमांक 1 मध्ये विवाहित व अविवाहित. आता या ठिकाणी आपण सर्वप्रथम विवाहित महिलाची ई केवायसी कशी करायची ते या ठिकाणी बघूया. त्याकरता विवाहित या समोरील रकान्यामध्ये क्लिक करा. आता यामध्ये 3 ऑप्शन या ठिकाणी आलेले. पती हयात आहे, पतीचे निधन झाले आहे आणि घटस्फोटित आहे. यामध्ये आपण सर्वप्रथम पती हयात आहे या हिशोबाने आपण केवायसी करूया. त्याकरता पती हयात आहे या समोरील चौकटीमध्ये क्लिक करा. त्यानंतर तुमच्या पतीचा आधार क्रमांक या ठिकाणी टाका. दिलेला कॅप्चा बॉक्समध्ये टाका. खाली मी सहमत आहे यावरती क्लिक करा आणि ओटीपी पाठवा यावरती क्लिक करा. दिलेल्या आधार संलग्न मोबाईलवरती ओटीपी येईल. आलेला ओटीपी बॉक्समध्ये टाका आणि समाविष्ट करा यावरती क्लिक करा. तुमच्या पतीचे नाव या ठिकाणी दाखवण्यात येईल. त्याच्या उजव्या बाजूला जातीचा प्रवर्ग आहे त्यावरती क्लिक करा आणि तुमचा जातीचा प्रवर्ग या ठिकाणी निवडून घ्या. त्यानंतर डाव्या बाजूला स्क्रोल करा. या ठिकाणी ए नंबर मध्ये स्पष्ट विचारलेला आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाही हा ऑप्शन या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. त्यानंतर स्क्रोल करून उजव्या बाजूला या ठिकाणी या. बी मध्ये माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही. या ठिकाणी सुद्धा नाही हा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. खाली सूचना दिलेली आहे, सूचना वाचून घ्या आणि दिलेल्या टिक बॉक्स मध्ये टिक करा. टिक केल्यानंतर खाली समाविष्ट करा या रकान्यावरती क्लिक करा. तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा मेसेज या ठिकाणी आलेला आहे. अशा प्रकारे विवाहित महिलाची ई केवायसी या ठिकाणी सक्सेसफुली झालेली आहे. आता 2 नंबरला घटस्फोटित विधवा महिलांची ई केवायसी कशी करायची ते आपण या ठिकाणी बघूया. सर्वप्रथम लाभार्थी आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. दिलेला कॅप्चा बॉक्स मध्ये या ठिकाणी टाकायचा आहे. मी सहमत आहे यावरती क्लिक करा. ओटीपी पाठवा यावरती क्लिक करा. आधार संलग्न मोबाईलवरती ओटीपी येईल. आलेला ओटीपी बॉक्स मध्ये या ठिकाणी टाका आणि समाविष्ट करा यावरती क्लिक करा. त्यानंतर विवाहित व अविवाहित यामध्ये विवाहित या रकान्यासमोर क्लिक करा. आता यामध्ये पतीचे निधन झालेले आहे किंवा घटस्फोट झालेला आहे. यामध्ये दोन्ही ऑप्शन सारख्याच पद्धतीने आहे. यामध्ये पतीचे निधन झालेले आहे यावरती क्लिक करा. आता या ठिकाणी पतीचे निधन झालेले आहे. तुमचे नाव, पतीचे नाव या ठिकाणी येईल. त्यानंतर जातीचा
प्रवर्ग या ठिकाणी आहे. जातीचा प्रवर्ग या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. तुमचा जातीचा प्रवर्ग या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर परत डाव्या बाजूला स्क्रॉल करून या. या ठिकाणी माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाही. हा ऑप्शन या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. त्याकरता नाही यावरती क्लिक करा. आता स्क्रोल करून उजव्या बाजूला या. बी मध्ये माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून निवृत्ती वेतन घेत नाही या ऑप्शन समोर क्लिक करा. अशा प्रकारे ए आणि बी दोन्ही ठिकाणी आपल्याला नाही हा ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर स्क्रोल करून परत डाव्या बाजूला या. या ठिकाणी 2 टिक बॉक्स आहे. दोन्ही टिक बॉक्स वाचून घ्या. प्रथम मध्ये माझे पती हयात नसून पतीच्या मृत्यू दाखल्याची सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे 31 डिसेंबर पर्यंत या ठिकाणी जमा करायची आहे. त्यानंतर उपरोक्त ए व बी दोन्ही माहिती खरी असून खोटी आढळल्यास मी या ठिकाणी गुन्ह्यास पात्र राहील असे दोन्ही टिक बॉक्स या ठिकाणी आपल्याला दोन्ही टिक बॉक्स मध्ये क्लिक करायचं आहे आणि खाली समाविष्ट करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. समाविष्ट करा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल, तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा मेसेज या ठिकाणी आलेला आहे. अशा प्रकारे विधवा आणि घटस्फोटित या दोन्ही महिलांची ई केवायसी या ठिकाणी याच पद्धतीने या ठिकाणी करायची आहे. आपण या ठिकाणी विधवा महिलांची बघितली, घटस्फोटित महिलांची सुद्धा याच पद्धतीने ऑप्शन असतील, त्यांनी सुद्धा या पद्धतीने ई केवायसी या ठिकाणी करून घ्यायची आहे. आता आपण 3 नंबरला ज्या अविवाहित महिला आहेत आणि त्यांचे वडील हयात नाही, त्यांची ई केवायसी कशी करायची ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याकरता दिलेल्या बॉक्समध्ये आधार क्रमांक, लाभार्थी आधार नंबर येथे टाका. दिलेला कॅप्चा बॉक्समध्ये टाका. खाली मी सहमत आहे यावरती क्लिक करा आणि ओटीपी पाठवा यावरती क्लिक करा. आधार संलग्न मोबाईलवरती ओटीपी येईल. आलेला ओटीपी बॉक्समध्ये टाका. समाविष्ट करा यावरती क्लिक करा. त्यानंतर आपल्या समोर विवाहित व अविवाहित असे 2 ऑप्शन आहेत. आता या ठिकाणी आपल्याला अविवाहित महिलाची ई केवायसी कशी करायची ते बघायचे आहे. त्याकरता अविवाहित महिला समोरील रकान्यामध्ये क्लिक करा. आता या ठिकाणी 2 ऑप्शन आहे. वडील हयात आहे आणि वडिलाचे निधन झालेले आहे. त्यामध्ये वडील हयात आहे या समोर रकान्यासमोर जर क्लिक केले तर वडिलाचा आधार नंबर टाकून तुम्हाला ओटीपी घ्यावा लागेल आणि त्यानंतर जे पेज तुमच्या समोर ओपन होईल त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी तुम्ही नाही हा ऑप्शन या ठिकाणी क्लिक करा आणि जात प्रवर्ग तुमचा निवडून घ्या. दिलेल्या टेक्स्ट बॉक्समध्ये टिक करा आणि सबमिट करा यावरती क्लिक करा. अशा पद्धतीने ही सरळ पद्धतीने या ठिकाणी तुमचे वडील हयात असल्याची ई केवायसी या ठिकाणी होऊन जाईल. आता दुसरा महत्वाचा मुद्दा, वडिलांचे निधन झालेले आहे. आता ही ई केवायसी कशी करायची त्याकरता वडिलांचे निधन झालेले आहे या रकान्यावरती क्लिक करा. आता वडिलाचे नाव या ठिकाणी दाखवण्यात येईल. जातीचा प्रवर्ग या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचा आहे आणि ए आणि बी ह्या दोन्ही सूचना वाचून घ्या आणि दोन्ही ठिकाणी नाही यावरतीच क्लिक करा. होय या ठिकाणी कुठेही करू नका आणि चूक या ठिकाणी करू नका, कारण आता परत आपल्याला या ठिकाणी ई केवायसी करण्याचा चान्स या ठिकाणी मिळणार नाही. त्याकरता दोन्ही रकान्यासमोर नाही क्लिक करा. 1 नंबरच्या टिक बॉक्स मधील सूचना अशी आहे, माझे वडील हयात नसून वडिलांच्या मृत्यू दाखल्याची सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31/12/2025 पर्यंत जमा करेल. 2 नंबरच्या टिक बॉक्स समोर ए व बी मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी कारवाईस पात्र राहील. दोन्ही चेक बॉक्स मध्ये टिक केल्यानंतर खाली समाविष्ट करा असा मेसेज बॉक्स आहे, त्यावरती समाविष्ट करा यावरती क्लिक करा. समाविष्ट करा यावरती क्लिक केल्यानंतर तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा मेसेज या ठिकाणी येईल. आता या ठिकाणी ज्या विधवा महिला आहे, घटस्फोटित महिला आहे आणि ज्या अविवाहित महिलांचे वडील आहेत यांनी आपले कागदपत्रे अंगणवाडी सेविकेकडे 31 डिसेंबर 2025 च्या आत या ठिकाणी जमा करायचे आहे. अन्यथा तुमची या ठिकाणी ई केवायसी फेल होईल आणि तुम्हाला पुढील लाभ या ठिकाणी मिळणार नाही. अशा प्रकारे आपण या ठिकाणी ज्यांनी ई केवायसी या ठिकाणी केली ते सुद्धा या ठिकाणी परत ई केवायसी करू शकतात. ज्या महिला घटस्फोटित आहेत, विधवा आहेत, त्यांची ई केवायसी कशी करायची ते सुद्धा आपण या ठिकाणी बघितले. ज्या अविवाहित महिला आहे आणि त्यांचे वडील हयात नाही त्यांनी ई केवायसी कशी करायची हे पण आपण या ठिकाणी बघितलेले आहे. अशा प्रकारे नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती करता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.